अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं सध्या शिवराज्याभिषेक व्याख्यानमाला सुरू आहे। छत्रपती शिवराय आणि आजचा महाराष्ट्र धर्म या विषयावर अभ्यासक डॉक्टर दीपक पवार यांचं व्याख्यान झालं। शिवरायांनी दिलेला स्वाभिमानी विचार आचरणात आणला पाहिजे असं ते म्हणाले। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं सुरू असलेल्या व्याख्यानमालेत डॉक्टर दीपक पवार यांनी छत्रपती शिवराय आणि आजचा महाराष्ट्र धर्म या विषयावर विवेचन केलं। हल्ली प्रत्येक जण छत्रपती शिवरायांचं नाव घेतो। राजकीय पक्ष तर उठता बसता महापुरुषांचा उल्लेख करतात, पण दुर्दैवानं छत्रपती शिवरायांची शिकवण आणि विचार आचरणात आणले जात नाहीत। छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला स्वाभिमानाचा विचार दिला। त्यांनी स्वराज्याची उभारणी करताना माणसं घडवली। महाराजांसोबतच्या मावळ्यांनी स्वामीनिष्ठा दाखवून दिली। रयतेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक क्षेत्रात आदर्शवत कामगिरी केली, पण तो विचार आपण आचरणात आणत नाही अशी खंत दीपक पवार यांनी बोलून दाखवली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा कृतिशील महाराष्ट्र घडवण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे असं ते म्हणाले। दरम्यान मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी प्रास्ताविक केलं। यावेळी चंद्रकांत चव्हाण, शशिकांत पाटील, शैलजा भोसले, इंद्रजित सावंत, डी.जी. भास्कर, प्राध्यापक मधुकर पाटील, शंकरराव शेळके, रुपेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।